नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच। अतुल सावे यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू, तर भागवत कराड यांच्याकडून यापूर्वीच उमेदवारांसाठी लॉबिंग। लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून अखेर उमेदवारी जाहीर। काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगेंना उमेदवारी। तिसऱ्या टप्प्यात लातूर लोकसभेसाठी मतदान होणार। नाशिक लोकसभा निवडणुकीत आता महंतांची उडी। महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती लोकसभेच्या मैदानात। त्र्यंबकेश्वर मधून 10 आखाड्यातून महंत सिद्धेश्वरानंद उमेदवार। यवतमाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भावना गवळींची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवण्याबाबत बैठक। नांदेडमध्ये काँग्रेस नेते रवींद्र चव्हाण यांचा बेबाकी प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात अर्ज। रवींद्र चव्हाण नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार। पंकजा मुंडेंकडून मुरलीधर मोहोळांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट। मुरलीधर मोहोळांना भाजपकडून पुणे लोकसभेचं तिकीट। पुण्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संघाची तयारी पूर्ण। संघातर्फे पुण्यात घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येणार। धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शिंदे गटाकडून प्रचाराला सुरुवात। उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर। सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। कोळेकर मठाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची विराट सभा। बारामतीत उद्या 2 व्यापारी मेळाव्यांचं आयोजन। दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाणमध्ये 23 तारखेला मनोज जरांगेंची सभा। जरांगेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात। परभणीच्या पूर्णामध्ये मवियाकडून संवाद बैठकीचं आयोजन। माजी आमदार सीताराम घनदाट यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। मोठ्या संख्येने मवियाचे सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित। धाराशिवच्या चिवरी गावात खासदार ओमराजे निंबाळकरांवर गावकऱ्यांचा रोष। गावात भीषण पाणी टंचाई असल्यानं ग्रामस्थांनी विचारला जाब। ओमराजेंनी गटविकास अधिकाऱ्यांना फोन लावून गावास भेट देण्याचं सांगितल्यानंतर तणाव मिटला। नागपुरात वाहनांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकं तैनात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी तैनात। आर्थिक गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। क्यूआर कोडने निवडणूक कर्मचाऱ्यांची एका क्लिकवर माहिती मिळणार। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबवला पायलट प्रोजेक्ट। राज्यभर लागू होणार क्यूआर कोडचा प्रयोग। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी वाढली। मिरजेतील उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12,000हून अधिक पोस्टर्स उतरवण्यात आले। आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनर्स हटवण्याचं काम। अमरावती शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज। जळगावच्या वरणगाव पोलीस प्रशासनाचा रूट मार्च। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। नाशिक जिल्ह्यातील 2 लाख मतदार पोस्टल मतदानासाठी पात्र। शासकीय कर्मचारी, पोलिसांसह दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश। माढा लोकसभेची निवडणूक प्रक्रिया माढ्यातच होणार। तहसील कार्यालयाच्या धान्य गोदामात प्रक्रिया राबवणार। माढा प्रशासकीय बचाव समितीच्या मागणीला यश। अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 2 वर्षापासून निवडणुका रखडल्या। शासनाचा निषेध म्हणून नागरिकांकडून द्वितीय वर्षश्राद्ध घालत अनोखं आंदोलन। राज्यात पाणी टंचाईचं संकट। धरणांमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। 3000 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू। लातूर जिल्हा प्रशासनाने पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न व्यवस्था करण्याची मोहीम हाती घेतली। उन्हाळा सुरू झाल्यामुळे झाडांवर पाणी ठेवणं आता सुरू केलंय। जळगावच्या भुसावळमधील वेल्हाळे येथे एशपॉडमधून होणारी राखेची वाहतूक नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। संतप्त शेतकऱ्यांनी राखेची वाहतूक करणारी वाहनं रोखली आहेत। धाराशिव जिल्ह्यात तलाव धरणातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ काढायला सुरुवात। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातही भूकंपाचे धक्के। भूकंपाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। परभणी शहरासह पूर्णा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के। सकाळी 6:09 जाणवले भूकंपाचे धक्के, तर नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही भूकंपाचे धक्के। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात भूकंपाचे धक्के। 4.5 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता। नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यातीचा खेळ।
कांदा उत्पादकांच्या आर्थिक मेळ बिघडल्याने सत्ताधाऱ्यांना मतदान करू नका, राज्य कांदा उत्पादक संघटनेचं आवाहन. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी भाव. 17,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी पेरणीला पसंती, खुरपणी आणि डवरणीच्या कामांना वेग. गोंदियाच्या बाजारात भाज्यांची आवक घटली, अवकाळी पावसाचा फटका, भाज्यांचे दर कडाडले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद राहणार. नाणे टंचाईच्या कारणामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर. दररोज 10,000 क्विंटल सोयाबीनची आवक. ज्वारीला मागणी वाढली असून 4,500 रुपये भाव. धाराशिव जिल्ह्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपायला सुरुवात. तेरणा साखर कारखान्याचा 3,12,000 मेट्रिक टनाचा गाळप. गेली 12 वर्ष तेरणा कारखाना बंद होता. गोंदियात लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार. धानाची उचल न झाल्याने समस्या अजूनही कायम. अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने उघड्यावरील धानाला फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची शासनाकडून दखल. वन हक्कधारकांना 133 शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आदेश. राज्यातील चालू वर्षीच्या ऊस गळती हंगामात आज अखेरपर्यंत 10,28,00,000 क्विंटल साखर उत्पादन पूर्ण. यंदाच्या हंगामात साखर उताराच्या टक्केवारीत वाढ. धाराशिवमध्ये वाहकांना अँड्रॉइड तिकीट मशीनचं वाटप. आता एसटीचं तिकीट ऑनलाईन काढता येणार. प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता आता मिटणार. अहमदनगरच्या राहता बस स्थानकात दारू पिऊन धिंगाणा घालणारे कॅमेऱ्यात कैद. पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी, नागरिकांची मागणी. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडीत शॉर्ट सर्किटमुळे आग. शेतकऱ्याचा 60 क्विंटल कापूस जळाला. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. शिर्डी शहरात खासगी पार्किंगमध्ये भर दिवसा गोळीबार. 2 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानीच्या मंदिरात रविवारी होळी तर सोमवारी धुलीवंदन साजरं केलं जाणार. 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार. मंदिर संस्थानाकडून उत्सवाची तयारी सुरू. परभणीत आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य सादरीकरण. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात कार्यक्रम. बुलढाण्याच्या एकलारा गावात संत खोटेश्वर महाराजांच्या यात्रा महोत्सवाची महाप्रसादाने सांगता. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. धाराशिवच्या बेंबली येथील ग्रामीण रुग्णालयात इमारतीत 4 वर्षापासून आहेत धूळखात. केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्याने इमारतीचा वापर नाही. रिक्त पदं भरण्यासाठी दिलेला प्रस्ताव प्रलंबित. वाशिम जिल्हा परिषद राज्यात प्रथम. विकास योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केल्याने पीडीआयमध्ये जिल्हा परिषद प्रथम. आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या स्वीपर मशीन साई मंदिराच्या सेवेत. कमी वेळात मंदिर परिसराची साफसफाई होणार. कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता करणं आता सोपं होणार. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुणे पालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवासादरम्यान पाणी सोबत ठेवा. आरोग्य विभागाचा सल्ला.